नमस्कार. आतापर्यंत आपण विष्णू, शिव आणि गुरूंच्या भक्तीचा प्रवाह पाहिला. पण या सृष्टीची निर्मिती ज्या ऊर्जेमुळे झाली, जिच्याशिवाय शिव ही शव आहेत असं मानलं जातं, त्या महाशक्तीबद्दल आज आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे शक्ती संप्रदाय. हा एक असा मार्ग आहे जिथे ईश्वराला माता म्हणून पूजलं जातं. ही माता प्रेमळ आहे, रक्षणकर्ती आहे आणि गरज पडल्यास ती महाकाली बनून संहारही करते. शक्ती संप्रदायाचा मूळ आधार आहे सती आणि शिवाची कथा. जेव्हा माता सतीचे देहावसान झाले आणि भगवान शिव त्यांचं पार्थिव घेऊन तांडव करू लागले, तेव्हा विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे 51 भाग केले. हे भाग जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठे निर्माण झाली. कामाख्या देवीचे मंदिर असो किंवा कोलकात्याची काली माता, ही केवळ मंदिरे नाहीत, ती प्रचंड ऊर्जेची केंद्र आहेत. शक्ती संप्रदायात देवीला 3 मुख्य रूपात पाहिलं जातं. महाकाली, विनाश आणि परिवर्तनाची शक्ती. महालक्ष्मी, स्थिती आणि समृद्धीची शक्ती. आणि महासरस्वती, ज्ञान आणि बुद्धीची शक्ती. शक्ती संप्रदायाचे 2 मुख्य मार्ग मानले जातात. एक आहे दक्षिण मार्ग, जो आपण साध्या पूजेने, नवरात्रीचे आणि उपवासाने करतो. आणि दुसरा मार्ग अधिक गूढ असा वाम मार्ग किंवा तंत्र मार्ग. तांत्रिक साधनेमध्ये देवीला विश्वाचे मूळ मानून कठीण योगाभ्यास आणि मंत्रसाधना केली जाते. बंगालमधील कालीपूजा, आसाममधील कामाख्या मंदिर किंवा दक्षिणेतील श्रीविद्या उपासना, या प्रत्येक ठिकाणी देवीचे रूप वेगळं असलं तरी ती एकाच आदिमायेचे रूप आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर आपण खूप भाग्यवान आहोत. इथे देवीचे 3.5 शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी देवी. शिवरायांना तलवार देणारी भवानी माता असो किंवा घराघरात पूजली जाणारी कुलदेवी, शक्ती संप्रदाय महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेला आहे. श्री शक्तीचा सन्मान आणि सृष्टीच्या ऊर्जेची पूजा म्हणजे शक्ती संप्रदाय. ही ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आत कुंडलिनी स्वरूपात सुप्त अवस्थेत असते, असा हा संप्रदाय मानतो. तर होती ही भारतातल्या मुख्य संप्रदायाची माहिती. पुढच्या भागात आपण भेटूया नवीन संप्रदायाच्या ओळखीसोबत. नमस्कार.